उज्ज्वल करिअरची सुरुवात योग्य संस्थेच्या निवडीपासून होते। विदर्भातील गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणाचा विश्वासार्ह ठेवा प्रोफेसर राममेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा अमरावती। नॅक A+ नामांकन प्राप्त ऑटोनॉमस संस्था आणि 43 वर्षांची शैक्षणिक परंपरा। येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक बीटेक, एमटेक, MBA आणि MCA अभ्यासक्रम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, कम्प्युटर सायन्स, IT, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन यांसारख्या मागणी असलेल्या शाखा। संस्थेचा दमदार प्लेसमेंट रेकॉर्ड, 4357 प्लस कॅम्पस प्लेसमेंट्स, 32 लाख पर एनम पर्यंतचे सर्वोच्च पॅकेज आणि 4 लाख पर एनम सरासरी पॅकेज। 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आजच भेट द्या प्रोफेसर राममेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा अमरावती। आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। अमरावतीमध्ये 5 ते 9 ऑगस्ट दरम्यान राज्यस्तरीय सब ज्युनियर बॅडमिंटन निवड स्पर्धा, 700हून अधिक खेळाडूंचा सहभाग, आमदार सुलभाताई खोडके व यश खोडके यांची प्रमुख उपस्थिती। अमरावती शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने योनेक्स सनराइज GH रायसोनी मेमोरियल सेकंड महाराष्ट्र स्टेट सब ज्युनियर U9, U11 व U13 सिलेक्शन बॅडमिंटन टुर्नामेंट 2026चं आयोजन करण्यात आलं आहे। ही स्पर्धा दिनांक 5 ते 9 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये जिल्हा क्रीडा संकुल, जिल्हा स्टेडियम, मुळशी रोड, अमरावती येथे पार पडणार आहे, अशी माहिती कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आयोजकांनी दिली। राज्यस्तरीय निवड स्पर्धेला यंदा राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 700हून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत। अंडर-9, अंडर-11 आणि अंडर-13 गटातील प्रतिभावान खेळाडू या स्पर्धेमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी मैदानामध्ये उतरणार आहेत। स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दिनांक 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुलभाताई खोडके, अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त नयना गुंडे, IAS, क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक अविनाश पुंड, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव सिद्धार्थ पाटील तसेच PR रायसोनी एज्युकेशनचे संचालक अमित गांधीरे उपस्थित राहणार आहेत। स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी खेळाडू, प्रशिक्षक, तांत्रिक अधिकारी आणि पालकांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती आयोजकांनी दिली। तसेच राज्यातील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून उदयोन्मुख बॅडमिंटनपटूंना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन अमरावती शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनतर्फे करण्यात आलं आहे। विद्यार्थ्यांना पण त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी भेटते कुठली करण्याची मोठी टुर्नामेंट प्रथमच अमरावती इथे राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे आयोजन योनेक्स सनराइज GH मेमोरियल सेकंड स्टेट सब ज्युनियर सिलेक्शन बॅडमिंटन टुर्नामेंट 2026 याच्या अंतर्गत घेण्यात येत आहे। अमरावती सिटी अँड डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशन याचं आयोजन करत आहे। याच्यामध्ये आयोजनाचे अध्यक्ष श्री डॉक्टर अनिल धामोरीकर, सेक्रेटरी श्री संजय चौधरी, बाकी उपाध्यक्ष श्री सुनील गद्रे आणि आम्ही सगळे मेंबर तेजस जामठे, संजय धोटे, अंबर मोहोड, सुमित गेडाम, विवेक कांबळे, भरत जाजू, डॉक्टर विनोद कोलवटकर, रोहित राठी, रोहित गद्रे असे सगळेजण आम्ही त्या आयोजनामध्ये सहभागी आहे। या अनुषंगाने अंडर-13, अंडर-11, अंडर-9 या वयोगटातील पोरांसाठी आणि मुलींसाठी हे आयोजन करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये सिंगल्स आणि डबल्स या दोन्ही याच्या इव्हेंट्स घेण्यात येत आहे। याच्या स्वरूपामध्ये त्यांना प्रोत्साहन म्हणून बक्षीस रूपाने काही नगद आणि मेडल्स देण्यात येत आहे। एकूण 2,80,000 रुपयांचे बक्षीस या आयोजनामार्फत सगळ्यांना प्रोत्साहन स्फूर्ती म्हणून देण्यात येणार आहे। याचं उद्घाटन 5 ऑगस्ट 2026ला होणार आहे जिल्हा स्टेडियमला। अध्यक्षस्थानी माननीय आमदार श्री सुलभा खोडकेताई आहेत। तसंच विभागीय आयुक्त मॅडम श्री नयना गुंडे मॅडम ह्या पण आहेत। उपसंचालक अमरावती क्रीडा श्री अविनाश पुंड हे उद्घाटनाला उपस्थित राहतील। तसेच महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सेक्रेटरी सिद्धार्थ पाटील सर हे सुद्धा या आयोजनाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहे। सर याच्या अंतर्गत आम्हाला जे टायटल स्पॉन्सर्स आहेत ते योनेक्स सनराइज आहे,
त्याच्यानंतर जे सेकंड स्पॉन्सर आहे ते रायसोनी आहे आणि सिल्वर स्पॉन्सर म्हणून ॲस्पा बँडसन यांनी आम्हाला याच्यासाठी मदत केलेली आहे. तसंच या अनुषंगाने त्यांच्या तिथे ग्राउंडवरती खाण्याची आणि बाकी इतर सुविधांची, फिजिओथेरपीज, डॉक्टरची सगळ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जवळपास 700 एंट्रीज आलेली आहे. याच्यामध्ये एकूण 700 लोक सहभागी होणार आहे. ठीक आहे.